वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज भटक भवानी म्हणाला नाही सुद्धा. आज आपण निघालो आहोत दिवे आगारला. आपल्या कोकण दौऱ्यातला हा आपला दुसरा डेस्टिनेशन आहे. दिवे आगारला आपण जातो आहोत मुरुडहून दिवे आगारला जाण्यासाठी दोन रस्ता. एक तर तुम्ही आगरदंडा दिघी या जेट्टी मार्गे जाऊ शकतात समुद्र प्रवास करून, किंवा रोड प्रवास करून पण जाऊ शकतात. तो 42 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि जर तुम्ही समुद्री किनाऱ्यावरून आगरदंडा दिघी जेट्टीने गेलात तर तो काहीतरी तुम्हाला 22 किलोमीटर आहे मुरुडहून. तर तो तुम्हाला बरं पडतं आणि एक नवीन अनुभव घ्यायला मिळतो. आपण आता मुरुडहून निघालो आहोत. 11 वाजले आहेत आणि पुढे सुरुवात केली आहे आगरदंड्याला जायला. छान हा समुद्राच्या बाजूबाजूने काठाने रस्ता जातो, त्यामुळे निसर्ग सौंदर्य छानच आहे. बघूयात आपला हा प्रवास कसा होतोय आणि दिवे आगारला आपण कुठे राहतोय, कोणते कोणते खाण्यापिण्याचे ऑप्शन्स एक्सप्लोअर करतोय तेही तुम्हाला या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवणार आहोत. चला जाऊयात पुढे आपल्या सफरीला. मुरुडहून आगरदंड्यापर्यंतचा जो रोड आहे तो हा असा आहे. एक सिंगल लेन आहे आणि हा गावाकडून जाणारा रोड असल्यामुळे एका वेळेस एक गाडी पास होऊ शकते, असा हा एवढा रोड आहे. पण तशी रोडची कंडिशन आहे, चांगलीच आहे, खूप काही खराब नाही. फक्त गाव जवळ आलं की जरा थोडी रोड कंडिशन खराब होते. बाकी रोड छान आहे आणि मध्ये मध्ये गर्द झाडी पण आहे. त्या गर्द झाडीतून पण आपल्याला जायला मिळतं. आता आगरदंडा फोर्ट जवळ आगरदंडा जेट्टी जवळ आलीच आहे. फेरी बोटने आपण दिघीपर्यंत जाणार आहोत आणि मग दिघीहून दिवे आगार खूप काही अंतर नाहीये. जाऊयात पुढे. आपण असं हळूहळू मागे मागे जातो आहोत आणि आपली गाडी लोड करतो आहोत फेरी बोट मध्ये. आता आपल्या मागे आहे फेरी बोट. तिकीट आहे 160 रुपये आहे. विथ त्याच्यात टॅक्स टाकला तर 176 रुपये गाडीचे आणि 27 रुपये, म्हणजे ड्रायव्हर सोडून एक अडल्ट आहे तर त्याचे 27 रुपये आणि मग ते टॅक्स पकडून 30, असे आपण 206 रुपये दिलेत आपल्या TUVचे आणि ड्रायव्हर प्लस एक अडल्ट असे. आगरदंडा टू दिघीचं तिकीट आहे. एक तासाने यांच्या फेरी जातात आणि मग 10 मिनिटं आधी ते लोड करतात गाड्यांना आणि मग ते निघते. सो ही आहे मागे फेरी बोट. त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 व्हीलर्स लोड झाले आहेत. आता 4 व्हीलर्स आणि हेवी व्हेकल्स त्याच्यात लोड होतील आणि आपण जाऊ आगरदंडाहून दिघीला. असा हा प्रवास आम्ही याआधी बऱ्याच वेळेस केलेला आहे. तुम्ही आमचे आधीचे व्लॉग्स बघू शकतात. रोजची बऱ्याचशा अशा जे डिस्टन्स आहे जे की सागरी मार्गाने आपण करू शकतो, तिथे आम्ही शक्यतो हा एक्सपिरियन्स मिस करत नाही. छान वाटतं, वेगळं काहीतरी. नेहमीच आपण रोडने फिरत असतो, पण कधीतरी सागरी मार्गाने फिरण्यासाठी सुद्धा छान वाटतं. तर तुम्ही पण असे जर जात असाल कुठे आणि अवेलेबल असतील असे रोड तर तुम्ही नक्की ट्राय करा. त्या गाडीच्या मागे ना गाडी झाली लोड. मागे पुढे गाडी आपली जाते. आता चालली गाडी आपली वरती आणि झाली लोड. त्या गाडीच्या मागे काय ह्या
दिवेआगारला. दिघी पासून दिवेआगार जवळपास 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि रोड पण खूप छान आहे. कॉन्क्रीटचा रोड आहे आणि रहदारी पण इतकी काही छान नाहीये, भरपूर नाही अशी. दोन्ही साईडला गर्द झाडी आहे आणि त्याच्यामधून हा असा रोड जातोय. जरी ऊन असलं तरी गाडीत असल्यामुळे इतकं काही ते जाणवत नाहीये, पण ऊन मात्र भरपूर रखरखीत आहे. सुंदर रोड आहे, दोन्ही साईडला डोंगर रांगा आहे आणि छान हिरव्यागार आहेत, त्यामुळे छान वाटतंय. आता अवघे 10 किलोमीटर राहिले आहेत दिवेआगारला यायला. वाजलेत आता 12:30. आपण जवळपास 11:30 वाजता मुरुडहून सुरुवात केली होती आपल्या या प्रवासाला. 1 तासामध्ये आपण आरामात मुरुड ते दिवेआगार पोहोचतो. जर आपण आगरदांडा ते दिघी हे जेट्टीने जर प्रवास केला फेरी बोटने तर. जाऊयात पुढे आपल्या दिवेआगारच्या डेस्टिनेशनकडे. आपली गाडी इथे पार्क केली आहे. या इथे समोर त्यांचं आहे रेस्टॉरंट आणि रिसेप्शन आणि या साईडला आहेत या अशा सगळ्या रूम्स. छान आहे एकंदरीत बाहेरचं हे गझेबो. आणि पहिलीच रूम जी आहे ही आहे आपली. बाहेर असा बसायला पोर्च आहे छोटासा आणि एक बेंच आहे, तुम्ही बाहेरही बसू शकतात. छान त्यांचं लँडस्केपिंग खूप सुंदर आहे. आता आपण जाऊयात आतमध्ये. आपला रूम नंबर आहे 110. हा आमचा हिरो छान टॅन झालाय. सो ही आहे रूम. एक किंग साइज बेड, दोन्ही साईडला साईड टेबल्स आहेत. कॉम्प्लिमेंटरी पाणी दिलंय, 2 चेअर्स आहेत. ही AC रूम आहे, फॅन पण आहे. या साईडला विंडो आहे. हा आहे TV युनिट आणि इकडे एक छोटंसं त्यांनी बाल्कनी दिली आहे. ह्याला सुद्धा छान लँडस्केपिंग करून भरपूर झाडं लावली आहेत सिट आउटसाठी. छोटंसं सिट आउट आहे असं छान. आणि ही बाजूची रूम. सो छान आहे हे पण. आता आपण जाऊयात परत आतमध्ये. या साईडला इथे आहे एक वॉर्डरोब, बेसिन, खाली पण स्टोरेजसाठी दिलेलं आहे सेक्शन. आणि हे आहे मोठं असं वॉशरूम. ड्राय टॉवेल एरिया आहे, शॉवर एरिया, WC असं आहे वॉशरूम आहे. सो ही आहे आपली रूम टाईप. मयूर, या रूमचे आपण किती पे केले? या रूमचे आपण 4000 आहे पर 4200 असं काहीतरी आहे पर डे. आणि याच्यात काही अच्छा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे, बाकी लंच डिनर नाहीये. सो काहीतरी 17000 असं काहीतरी आपण पे केले 3 दिवसांचे. अच्छा, म्हणजे जवळपास 5000 इन्क्लुडिंग टॅक्सेस असे काहीतरी येतात. 4 नाईट्सचे आहे. 4 नाईट्सचे. 28 ला चेकआउट आहे आपल्याला. हां, ओके. 4 नाईट्सचे ला आलेलो आहोत आपण. तिथे आपल्या हॉटेल सीशेल रिट्रीट मध्ये चेक इन केलंय आणि आता सुवर्ण गणेश खानावळ असं आपल्या हॉटेलच्या जवळच एक खानावळ आहे. तिथे आपण आलोय. आपण व्हेज थाळी मागवली आहे फॉर अ चेंज आणि सुरमई फ्राय आणि प्रॉन्स फ्राय असं मागितलंय. सो आता आल्यानंतर आपण बघू. निनाद भूक लागली आहे आपल्या? निहित भूक लागली आहे का? चला मग आता येईल जेवण लवकरच. व्हेज थाळीमध्ये आता याच्यामध्ये आहे ही उसळ, मटकीची, भेंडीची भाजी आणि ही कदाचित आहे बटाट्याची भाजी. आपण किंवा आमटी असेल. आमटी आहे, लोणचं, मीठ, कांदा आणि लिंबू. भात नंतर ते देते. हा, आणि आमचं सुरमई प्रॉन्स थाळी आले की आम्ही हे आलंय आमचं सुरमई फ्राय आणि प्रॉन्स फ्राय. आमटी छान. अंदाज आला असेल की यांची थाळी कशी असेल. फिश आणि सुरमई आणि प्रॉन्स पण संपलेत. माझा ताट पण साफ आहे. कशी थाळी विनया? मुरुड पेक्षा
इथे जो आम्हाला फर्स्टच एक्सपिरियन्स होता तो अल्टिमेट होता. अगदी छान घरगुती कोकणी जेवण आम्हाला मिळालेलं आहे. छान आहे. छान आहे टेस्ट सगळं. पण खूप सुंदर हो आहे. सुंदर. आणि निहितला पण आवडलंय. निहितने पण छान भाजी पोळी खाल्ली आहे. त्याला पण उसळ पोळी आवडली छान आणि आमटी पोळी खाल्ली. थोडी तिखट होती पण ती खाल्ली छान आवडीने. त्याने छान खाल्लं, पोटभर खाल्लं मस्त. मुरुडला त्याचं इतकं झालं नव्हतं जेवण पण इथे खूप छान झालं जेवण. तर सुवर्ण गणेश खानावळ असं या खानावळचं नाव आहे. ब्लू रश ॲडव्हेंचर यांच्या थ्रू एका समुद्र सफारीला जायला निघालो आहोत. तिथे 2-3 स्पॉट ते आम्हाला दाखवणार आहे आणि डॉल्फिनचं सुद्धा आपल्याला सायटिंग होणार आहे. आता जाऊयात पुढे आणि ही सफर कशी होते ते आम्ही तुम्हाला दाखवतो. द्या अनुभव काहीतरी आता ह्याच्यातला. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? तुमच्यामुळे आम्हाला हा पण अनुभव मिळाला. बोट चालवायचा अनुभव तुम्हाला देता आला मला पण. नक्कीच. भरडखोल बंदर असं आहे याचं नाव. इथे हे फिशिंग साठी फेमस आहे. इथले मासे वगैरेचा मोठा लिलाव होतो. उद्यापासून म्हणजेच 27 तारखेपासून यांना बोटी आतमध्ये न्यायला अलाउड नाही आहे. सो ह्या अशा इथे सगळेजण हे आणून ठेवतात आणि एक साधारण 2 ते 3 महिने आपल्या नारळी पौर्णिमेपर्यंत या सगळ्या होड्या इथेच असतात. त्यासाठी शिवनेरी ग्रँड रिसॉर्ट अशा या हॉटेलमध्ये आलोय. इथे आम्हाला ऑप्शन जरा बरेच कमी असले, बरीच बंद होती. हां, बापट कानाळ वगैरे बंद आहे. ईदमुळे त्यांनी क्लोज्ड आहे असे रिव्ह्यूज दिलेत. सो आता आम्ही इथे शिवनेरी ग्रँडमध्ये ब्रेकफास्ट करतोय. ते मॅगी, ब्रेड ऑमलेट, सँडविच, ब्रेड बटर असं सगळं मिळतं. आणि नीटसाठी आम्ही कोल्ड बोनविटा ऑर्डर केलं. एक मांजरेकर कोकणी स्वाद असं या दिवेगार मधल्या खानावळमध्ये आलोय. त्यांना आम्ही फोन करून फक्त सोलकढी आणि उकडीचे मोदकचं सांगितलं. ही अशी सुरुवातीला छान अशी मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे यांच्याकडे. आपण आज जाऊ. त्यांची ही इथे आतमध्ये आणि बाहेर मध्ये बसायची पण व्यवस्था आहे. असं हे इथे छान नारळाचे झाड आहेत आणि इथे बसायची व्यवस्था आहे. तर आता आमची थाळी येते इथे मांजरेकर कोकण स्वादमध्ये. निहितसाठी आम्ही व्हेज थाळी मागवली आहे. थाळी म्हणजे थोडं थोडं एक एक वाटी त्यांनी दिली. बटाट्याची भाजी, छोले आणि पोळी. निहित कशी आहे भाजी? बटाट्याची भाजी पण छान आहे. काय काय खाल्लंस तू? काय काय खाल्लंस? बटाटा, पोळी आणि छोले. छोले. टेस्टी टेस्टी आहे का? छान आहे ना? टेस्टी कसं असतं? टेस्टी टेस्टी कसं असतं? नाही, यांच्या थाळीमध्ये उकडीचे मोदक मिळतात का की तुम्हाला ऑर्डर करायला नाही, लागते? तुम्हाला वेगळ्याने ऑर्डर करायला लागते. आम्ही
मोदकाची ऑर्डर केली होती आणि त्यांच्याकडे मिनिमम क्वांटिटी पण पाहिजे असते. मी आधी 5 4 मागितले होते, तर ते म्हणाले नाही तुम्हाला ॲटलिस्ट 5 घ्यावे लागतील. मग आम्ही 5 उकडीचे मोदक घेतले आहेत. हो, आणि 10 वाजता सकाळी आपण ही ऑर्डर दिली होती. बरोबर 10-10:15च्या दरम्यान मी ऑर्डर दिली होती आणि त्यांचा लंच टाइम सुरू होतो 12:30 नंतर, 12:30 ते 2:30 असा हा त्यांचा लंच टाइम आहे. सो आता 1:30 वाजलेत. हो आता आमची थाळी येतेच आहे. येस. आता माझी पण थाळी आली आहे, मयूरची थाळी आली आहे. मी मागवली आहे पॉपलेट थाळी. थाळीमध्ये आपलं आहे फिश फ्राय, नंतर फिश करी, सोलकढी, भात, 2 पोळ्या, कांदा आणि लिंबू अशी थाळी आहे. कुठे आपण लिंबू? आस्वाद घेऊया. मी टेस्ट करून सांगते कशी आहे. कुठे सुरुवात लिंबू? करूया. कुठे लिंबू? या करीमध्ये मला हे दिसत आहेत Prawns. कोलंबी. कोलंबी आहे, कोलंबी करी आहे आणि फिश आहे. ओके. स्पाइस लेवल वगैरे तिखट आहे नाही आहे? नॉर्मल आहे, पण जरा थोडी मला पातळ वाटते ही बऱ्यापैकी. ओके. नेहमी आता 2-3 वेळेस आपण इथे खाल्ली तर त्याच्यापेक्षा ही जरा पातळ वाटते. आता आपण फिश ट्राय करूया. फ्रेश तर दिसतोय. गरम आहे आणि खूप. मस्त लिंबू तर टाकतो. छान आहे. तिखट नाहीये, फिश छान आहे. तर मी प्रॉन्स करी मागवली आहे. प्रॉन्स करीमध्ये त्यांच्याकडे जर तुम्ही बघाल तर ही ग्रेव्ही तर कॉमन आहे, सोलकढी आहे आणि हा प्रॉन्स मसाला आहे. प्रॉन्स फ्राय त्याने नाही दिलेला, प्रॉन्स मसाला आहे, भात आणि चपाती आणि उकडीचे मोदक येत आहेत. तर मोदक पण आलेत, आपण ते पण टेस्ट करू. अप्रतिम आहेत, खूपच सुंदर. कोकणात आल्यापासून हा वन ऑफ द बेस्ट उकडीचा मोदक असेल असं मी सांगू शकतो. आणि त्यांनी ही अशी तुपाची वाटी पण दिली आहे. मोदकाची पारी पण छान आहे. फक्त विनायलांची ग्रेव्ही जरा जास्त खूपच पातळ आहे ती आणि आणि पातळ वाटली. त्याच्यामध्ये त्यामुळे- जास्त काही नाहीच आहे, हा, असं खूपच पातळ खूप आहे. असा मसाला वाटत नाही. बट अपार्ट फ्रॉम दॅट ऑल गुड. आजचा हा दिवस आहे 3रा दिवेआगार मधला. आज आपण मंदिरांना भेट देणार आहोत. आता आपण निघालो आहोत उत्तरेश्वर मंदिराला. उत्तरेश्वर हे एक शंकराचं मंदिर आहे आणि आपल्या हॉटेल पासून जवळपास ते 3.5 किलोमीटर अंतरावरती आहे. काहीतरी 10 मिनिटात आपण तिथे पोहोचू. दुपारची वेळ आहे, छान मी फ्रेश झालो आहे. आपला नाश्ता सुद्धा आपल्या हॉटेलमध्येच होता, सी शेल रिट्रीट हॉटेलमध्ये. नाश्ता आपल्याला कॉम्प्लिमेंटरी होता आणि आज होते पोहे, शिरा आणि मिसळ. सगळ्यांची टेस्ट उत्तम होती. आपला छान पेटपूजा झाली आहे, छान फ्रेश झालो आहे. आता आपण मंदिरासाठी निघालो आहोत. थोड्याच वेळात मंदिर येईल, मी तुम्हाला रस्ता दाखवते. रस्ताही आपला हा गावातून जाण्याचा. या साईडला असा आहे हा दिवेआगार बीचला जाण्याचा रस्ता. समोर दिवेआगार बीच आणि या साईडला आपण आता पुढे निघालो आहोत उत्तरेश्वर मंदिराकडे. दोन्ही साईडला झाडी आहेत. आपल्या या साईडला बघाल तर हा संपूर्ण समुद्र किनारा आहेत अपोजिट साईडला आणि इकडच्या साईडला सगळ्या या वाड्या आहेत. आणि आपण चाललो आहोत आता उत्तरेश्वर मंदिराकडे. असं या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. हे अशा दीपमाळ आहे तिथे छान. हे मंदिर साधारण 700 ते 800 वर्ष जुनं आहे. शिव मंदिर आहे. सुंदर सुंदर बांधकाम आहे, हेमाडपंथी बांधकाम आहे. हे खूपच छान आहे. आज जाऊ आपण आता. आताच आपण या दोघी मंदिराचं दर्शन करून आलो. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही, त्यामुळे आपण आतून व्हिडिओ नाही काढला. मंदिराच्या परिसरात हे असे दीपस्तंभ आहेत खूप सारे. ह्या बाजूला पण आहेत, इकडे या बाजूला पण आहेत. इथे ही अशी एक विहीर आहे. जास्त हे नको करू, चल बरं. रूपनारायण मंदिर हे विष्णूचं मंदिर आहे
आणि दिवे आगारमध्येच आहे. आपल्या हॉटेलपासून याचं अंतर जवळपास 500 मीटर एवढं आहे. खूप सुंदर हे पण नेमाडपंथीय मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये खूप छान आजूबाजूला निसर्ग सौंदर्य बघायला मिळतो. माडाची, सुपारीची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. आता आपण जाऊयात आतमध्ये. मंदिर आहे, इथे एक अशी दीपमाळ आहे, नंतर इथे एक सुंदर असं कन्स्ट्रक्शनचं रूपनारायण मंदिर आहे आणि इथेच एक स्टेपवेल पण आहे, ती बघू आपण पुढे. आहे रूपनारायण मंदिर. मंदिरातली मूर्ती खूप छान रेखीव आहे आणि इथे विष्णूचे 10ही अवतार छान कोरले आहेत, म्हणून या मंदिराला रूपनारायण असं म्हटलं जातं. मंदिराच्याच परिसरात ही स्टेपवेल म्हणजेच पुष्करणी आहे. सुंदर आहे आणि आतमध्ये पुष्करणीमध्ये मासेही आहेत. स्वच्छ परिसर आहे, छान. स्वर्ण गणेश मंदिर, त्या मंदिरात आलोय. गणेश मंदिर याचा मुखवटा द्रौपदी पाटील यांच्या वाडीत त्यांना खोदकाम करताना गणपतीचा मुखवटा, सुवर्ण गणपतीचा मुखवटा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सापडला आणि तोच त्यांनी मग या मंदिरात स्थापन केला. तर त्या मंदिरात गणपतीचा जो मुखवटा आहे तो सोन्याचा आहे. आपण आता आलो आहोत स्वयं पाटील खानावळ इथे. मोठा सेटअप आहे यांचा आणि आपण इथे मागवली आहे 2 व्हेज थाळी आणि आपण फ्रायमध्ये 1 सुरमई आणि 1 पॉपलेट मागवले आणि 2 सोलकडीचे ग्लास असं मागवलं. यांची स्वतःची पार्किंगची पण व्यवस्था आहे. आपण तिथे गाडी पार्क केली, जवळपास 8 ते 9 किमान जास्त, त्याच्यापेक्षा जास्तही गाड्या मावतील तेवढी पार्किंगची व्यवस्था यांच्याकडे आहे. रोडवर गाडी पार्क करावी लागत नाही. सो तुम्ही येऊ शकता इथे सुद्धा. आता आपण एक थाळी आल्यावरती तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण देऊ की कसं आहे. आणि यांचेच एक ब्रांच श्रीवर्धनला आहे आणि रायगड जिल्ह्यात पण आहे. हा असा त्यांचा एक सेटअप आहे पाटील खानावळचा. आणि ते त्यांचे साधारण थाळीचे रेट्स आहेत. हा आजचा रेट आहे. थाळी ही अशी आलेली आहे, त्याच्यात गवाराची भाजी, चवळी, एक तिखट आमटी, एक साधं वरण आहे, भात आहे, पापड, चपाती, गुलाबजामुन आणि लोणचं आणि चटणी. आपण व्हेज थाळी बरोबरच फिश फ्राय घेतलं आहे. सो आपण पॉम्फ्रेट आणि सुरमई घेतली आहे आपल्याच थाळी बरोबर वेगळी, आणि अशी सोलकडीचे 2 ग्लास ऑर्डर केले. टेस्ट खूप छान आहे, सुंदर टेस्ट आहे सगळ्यांची. गवारची भाजी, चवळी, वरण, गुलाबजामुन सगळं छान आहे. आज आपण आपल्याच हॉटेलमध्ये म्हणजे सेशल रेट्रेटमध्ये डिनर ऑर्डर केलं आहे. व्हेज थाली ऑर्डर केली आपण. त्याच्यात त्यांनी मसूर, शेव टमाटर, डाळ, नंतर भात आहे, राईस आहे, सोलकढी, कांदा आणि लिंबू आणि चपाती. आणि टेस्ट कशी आहे निहित, कशी आहे टेस्ट? छान आहे ना? चांगली. निहितने 1.5 पोळी खाल्ली आणि छान आहे टेस्ट. हो, आम्ही पण टेस्ट केली, छान आहे टेस्ट. आता आपला 3 दिवसांचा स्टे दिवे आगारला. आपण भरपूर वेगवेगळे खानावळी आणि जेवणाचे ऑप्शन्स ट्राय केले. मंदिरं फिरलो 3ही, सुवर्ण गणेश मंदिर, रूपनारायण मंदिर आणि उत्तरेश्वर महादेव मंदिर. जे आपण खानावळी ट्राय केल्यात त्याचे रिव्ह्यूज जर तुम्ही आम्हाला विचाराल तर मी आधी नावं सांगते कोणत्या इथे गेलो होतो. आम्ही गेलो होतो श्री सुवर्ण गणेश खानावळ, नंतर आम्ही मांजरेकर खानावळमध्ये पण गेलो होतो, आम्ही एकविरा खानावळ मध्ये पण गेलो आणि स्वयं पाटील खानावळमध्ये पण गेलो आणि आमच्या हॉटेलमध्ये सुद्धा आम्ही जेवलो. सो हे 5 ठिकाणचे रिव्ह्यूज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर मयूर, तुला काय वाटतं सगळ्यात फर्स्ट बेस्ट या 5 पैकी कोणती आवडली तुला? सगळ्यात चांगली मी म्हणेन की सुवर्ण गणेश खानावळ आहे. त्याचे आम्ही ऍक्च्युली रिव्ह्यूज वाचले नव्हते किंवा आम्ही त्याबद्दल काहीच वाचलं नव्हतं.
असंच रॅन्डमली आम्ही त्यांच्या इथे गाडी थांबवली. त्यांच्याकडे लंच होतं म्हणून आम्ही तेव्हा खाल्लं आणि यामुळे आम्हाला आवडलं म्हणून आम्ही परत संध्याकाळी पण त्यांच्याकडेच फिश थाली वगैरे, फिश थाली, चिकन थाली ट्राय केली. बरोबर. सो ती चांगली होती. Okay. नंतर पाटील सोयम पण चांगलं होतं. त्याचे गुगलवर फारसे रिव्ह्यू चांगले नाहीयेत, पण आम्हाला त्यांचं व्हेज फूड आणि जे की सी फूड फ्राय होतं, म्हणजे की फिश फ्राय, आपण पॉम्फ्रेट आणि सुरमई फ्राय घेतलं होतं, तर ते चांगलं होतं. त्यांचा सेटअपही छान आहे सेटअपही चांगला आणि होता. सगळं स्वच्छता वगैरे सगळे छान आहे. स्वच्छता होतं. नंतर एकविरा चांगलं होतं, पण एकविरा असं आहे की ते अति घरगुती आहे. ज्या लोकांना एकदम घरगुती नाही आवडणार त्यांना तिथे बहुतेक नाही आवडणार. सो कारण व्हेज फूड वगैरे पण अगदी असं ते तुम्ही म्हणाल की वरणाला वाफ येते, भाजीला वाफ येते, तसं नाहीये. ते सगळं त्यांच्या भांड्यामध्ये होतं. भरून गार होतं ते भांड्यामध्ये. सगळ्या भाज्या गार होत्या, गार होत्या, ते भाकऱ्या गार होत्या, भरून ठेवतात. तुम्ही आले की तुम्हाला सर्व करतात. सो ते तसं. आणि पाणी जी आम्ही त्यांची फिश फ्राय खाल्ली ती पण अशी काही रव्यामध्ये डिप वगैरे नव्हती. ती अशीच त्यांनी तव्यावर हे करून दिली. ती तव्याचा काळपट जो काही एक लागतो तो पण त्याच्यात होता. त्यामुळे जर तुम्हाला घरगुती अति घरगुती पद्धतीचं जर ट्राय करायचं असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता. आणि नंतर मग होतं मांजरेकर. त्याचे रिव्ह्यूज ऍक्च्युली चांगले होते, पण आम्हाला त्यांची करी नाही आवडली. ती खूप पाणी अगदीच होतं. पाणी होतं त्याच्यामध्ये, करीमध्ये. त्यांचं एकंदरीत टेस्ट मला तरी काही आवडली नाही. त्यामुळे मांजरेकरला जायचं की नाही हे तुम्ही ठरवा. या व्यतिरिक्त अजून 2 खानावळ होते जिथे आम्ही गर्दी पाहिली. एक होती तोंडलेकर खानावळ आणि राणीबंधू. आणि एक श्री महेश प्रसन्न असे काहीतरी होतं, हा. पण आम्हाला काही तिथे जायचं ट्राय करू नाही शकलो ट्राय आम्ही, करू नाही पण शकलो. तुम्ही तेही ट्राय करू शकता. आणि प्युअर व्हेज साठी बापट खानावळ बंद होती. ईद साठी त्यांची सुट्टी होती. मला जरा थोडं शॉकिंग वाटलं ते की ईद साठी त्यांनी का सुट्टी ठेवली, पण एनिवेज त्यांचा काही असेल त्याच्यात पर्सनल रिझन. सो हे असे फूड होते जे आम्हाला आवडले. आणि तुम्ही पण हे नक्की आमच्या try करू हॉटेल शकता. जे होतं सी शेल रिट्रीट, इथे सुद्धा आम्ही ट्राय केलं होतं, व्हेज ट्राय केलं. तिथे आम्हाला बऱ्यापैकी असं वाटलं की ते हॉटेल टाईप जी करीज ते बनवून ठेवतात ना, टोमॅटो प्युरी आणि कांदा, हो. तर तसंच ते होतं. त्यामुळे म्हणजे हॉटेल टाईप टेस्ट जर पाहिजे असेल ना, रेस्टॉरंट टाईप, तर ते आहे. पण घरगुती कोकणी स्वाद पाहिजे असेल तर तिथल्या खानावळी तुम्ही ट्राय करा. मोस्टली सगळ्याच खानावळींमध्ये तिथे गर्दी असतेच. त्यामुळे रॅन्डमली कोणतीही खानावळ बघा, त्यांचा नंबर घेऊन ठेवा. त्यांना जर तुम्ही फोन करून तिथे गेला ग्रुपने वगैरे, तर तुम्हाला गेल्या गेल्या सगळं सर्व केलं जाईल. नाही तर मग तुम्हाला अर्धा ते पाऊण तास नक्कीच थांबावं लागेल त्यासाठी. आणि उकडीचे मोदक पण आम्हाला मिळाले छान. पण ते पण ऑर्डर केले तरच मिळाले. आम्ही बघितलं की काही काही बरेच ठिकाणी तर त्यांना नाही दिले लोक. बरोबर. आणि काही काही ठिकाणी तर हे जे सोलकढी होती ती सुद्धा नव्हती, तुम्हाला ती वेगळ्याने ऑर्डर करायची असते. सो जेव्हा केव्हा ऑर्डर द्याल तेव्हा नीट सगळं समजून घ्या आणि ऑर्डर नीट लक्षात ठेवून द्या. नाहीतर मग तुमचा तिथे जाऊन हिरमोड होईल की मला सोलकढी नाही मिळाली, मला मोदक खायला नाही मिळाले आणि कोकणात आलोय, असं नको व्हायला. आंबोळी सम्राट म्हणून पण आम्ही एक पार्टी बघितली, जिथे की आंबोळी, घावण हे जे सगळे कोकणी पदार्थ आहे नाश्त्याचे ते मिळतात. आम्हाला तिथे जायला पण चान्स मिळाला नाही, कारण की आम्ही साईट सीइंग करत होतो. तर तुम्हालाही जर चान्स मिळाला तर तुम्ही येऊ शकता. आंबोळी सम्राट हे त्याच लेनमध्ये आहे जिथे की हे राणीबंधू वगैरे आहे, तिथेच आहे. आणि अजून एक असं आहे की त्यांचं 26 तारखेपासून आता मासेमारी बंद झाली. त्यामुळे आजच्या पुढे जर तुम्ही कोकणात आला तर तुम्हाला कितपत जी तुम्ही फिश खाताय ते कितपत फ्रेश असेल याची गॅरंटी नाही. ती मोस्टली स्टोरेजवारी असेल, कारण आता मासेमारी पूर्ण बंद आहे ती नारळी पौर्णिमेपर्यंत. बरोबर. दर पावसाळ्यामध्ये नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी बंद असते, जवळपास 1 जून किंवा 25 मे पासून. सो कोकणात येत असाल, तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचे असतील तर हा सीझन तो नाही, 25 मे नंतरचा, कारण की ते स्ट्रिक्टली सगळं बंद असतं. सो तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.